राज्यसभेसाठी महाविकास आघाडीचा मास्टर स्ट्रोक, शरद पवार पुन्हा एकदा मैदानात। राज्यसभेच्या एकाच जागेसाठी शरद पवारच महाविकास आघाडीचे उमेदवार। पवारांच्या उमेदवारीवर तीनही पक्षांचं एकमत, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीकडनं राज्यसभेसाठी पार्थ पवारांचं नाव चर्चेत। राष्ट्रवादी कोर कमिटीच्या बैठकीमध्ये चर्चा। 16 मार्चला महाराष्ट्रामध्ये राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक होणार। राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या कोर कमिटीची आज रात्री बैठक। भाजपकडनं 4 उमेदवार देण्यात येणार। रामदास आठवलेंचं नाव जवळपास निश्चित, तर विनोद तावडे, विजया रहाटकर, धैर्यशील पाटील यांच्या नावावर चर्चा करणार। शिंदेंच्या शिवसेनेकडनं राज्यसभेसाठी राहुल शेवाळे यांचं नाव जवळपास निश्चित। चायना एनसी संजय निरुपम यांच्याही नावाची चर्चा। पक्ष संघटनेमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी देण्यावर पक्षाचा भर, सूत्रांची माहिती। भाजपकडनं नव्या कार्यकारिणीची घोषणा। नवनाथ बन मुख्य प्रवक्तेपदी, केशव उपाध्ये यांना उपाध्यक्षपदाची जबाबदारी। युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून कृष्णराज महाडिक यांना संधी, तर महिला मोर्चाच्या अध्यक्षा म्हणून चित्रा वाघ यांची नेमणूक। अजित पवार यांच्या अपघातग्रस्त विमानाचा 3000 तासांचा रेकॉर्ड गायब। रोहित पवारांच्या दाव्याने पुन्हा खळबळ। रेकॉर्डमध्ये हेराफेरीचा दावा। VSR कंपनीला रेकॉर्ड बदलण्यासाठी वेळ दिला जातो का? रोहित पवारांचा सरकारला सवाल। संदीपान भुमरेंकडनं 1150 कोटींचा घोटाळा। ड्रायव्हरच्या नावे हिबानामा दाखवून भ्रष्टाचार। अंबादास दानवेंचा गंभीर आरोप। CID चौकशीची मागणी। तर संदीपान भुमरेंनी आरोप फेटाळलेत। अंबादास दानवेंकडनं भुमरे कुटुंबाची बदनामी। दानवेंवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आमदार विलास भुमरे यांचा इशारा। धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विधानसभेत सुधीर मुनगंटीवार आक्रमक। धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याबाबत GR कधी काढणार? चर्चा मंथन बैठकांमध्येच वेळ घालवणार का? मुनगंटीवारांनी आपल्या सरकारला सुनावलं। परभणी, लातूर, बीड, धाराशिव, वर्ध्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा। गहू, ज्वारी, हरभऱ्याचं पीक भुईसपाट। कांदा, आंबा, द्राक्ष बागांना सुद्धा मोठा फटका। तर विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोलीला येलो अलर्ट जारी। अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीला सरकार न्याय कधी देणार? विजय वडेट्टीवार आक्रमक। तर मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चेनंतर नुकसानग्रस्त भागांच्या पंचनाम्याचे आदेश देऊ, बावनकुळे यांची माहिती। काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवारांना मारहाण केल्याप्रकरणी भाजपचे 4 कार्यकर्ते ताब्यात। बंदुकीचा धाक दाखवत मारहाण केल्याचा आरोप। महाराष्ट्र गुंडशाहीवर चालणार नाही, कितीही हल्ले झाले तरी घाबरणार नाही, हनुमंत पवार आक्रमक। काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना बिश्नोई गँगकडनं जीवे मारण्याची धमकी। 10 कोटी द्या, अन्यथा बाबा सिद्दीकी करू, शुभम लोडकरचा धमकीचा कॉल। ऑडिओ क्लिप व्हायरल। रत्नागिरीच्या सावर्डेमधील पोलीस उपनिरीक्षक ACBच्या जाळ्यात। PSI मनीष कांबळेला 25,000ची लाच घेताना अटक। अपघातामधील मृताच्या विम्याची रक्कम मिळवण्यासाठी लाच मागितल्याचा प्रकार। बीडच्या नेकनूरमध्ये शिवप्रेमींनी रातोरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला। परवानगीबाबत अस्पष्टता। जिल्ह्यामध्ये 2 दिवसात 2 ठिकाणी शिवरायांचे पुतळे। चंद्रपूरमधील नगरसेवकांसोबत उद्धव ठाकरेंची अर्धा तास चर्चा। प्रतिभा धानोरकर यांच्याबाबत नगरसेवकांकडून नाराजी व्यक्त। पालिका सत्ता स्थापनेवेळी धानोरकर यांनी अपमानास्पद पद्धतीने परतवून लावलं। नगरसेवकांची ठाकरेंकडे तक्रार, सूत्रांची माहिती। चंद्रपूर पाठोपाठ सांगली महापालिकेत काँग्रेसमध्ये गटबाजी। काँग्रेसचे 8 नाराज नगरसेवक भाजपच्या वाटेवर, तर सांगलीमध्ये कुठेही फाटाफूट नाही, काँग्रेस एकसंध राहील, सतेज पाटलांचं स्पष्टीकरण। कुणालाही डिजिटल अरेस्ट करता येत नाही। तुम्हाला असा फोन आला तर तो फ्रॉड कॉल आहे असं समजा। अशा प्रकरणात मोठ्या लोकांची फसवणूक झाली आहे, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। सोनम वांगचूक प्रकरणामधील पुढील सुनावणी 26 तारखेला। सॉलिसिटर जनरल अनुपस्थित राहिल्यामुळे सुनावणी पुढे ढकलली। वांगचूक यांच्या आरोग्यावरून अटकेबाबत फेरविचार करा, सर्वोच्च न्यायालयाचं मत।